नमस्कार. कसे आहेत सगळी? मी तर बरी आहे बघा. बरी आहे हो का? चालले आमचे काम. तर काम कशात चालू आहे तर मी घालते पोग्यात औषध आणि इकडं हे बेन आहेत बघा. तर ही धरते तर दारं मला लावले पोग्यात औषध घालायला मकाच्या. तर मकात फवारा मारला होता मकाला आळीवरचा, पण काय थांबली नाही, आळी जास्तच आली. त्याच्यामुळं मकात औषध घालायचं पण पाणी धरायचं संग झालं, कारण पाणी दिलं तर चिखलात घालायचं नाही औषध. म्हणून 1-2 वप मी घालून घेतलं आता औषध त्याच्यात पोग्यात. आता त्याच्यावर पाणी लावलंय आणि हे पाणी धरत थोडं लावं लागतात मला बी. पण लई कटाळा आला मला लावून, वाकून लई कटाळा आला. त्यामुळं बसली जराशी, म्हणलं थोडा वेळ बसायचं. कुठं आता 2 सारं भरुस्तवर लाईट जाते, त्यामुळं राहिलेलं आता दोघं पण घालतो औषध. तर आता बघा वारं तर लय सुटायला लागले. आबाळ येतंय, जरा आबाळ आलेलं चांगलंच असतं ज्वारीला, म्हणजे दाणं भरत्यात कणसात, त्यामुळं आबाळ आलेलं ज्वारीला चांगलं असतंय. आणि वारं पण सुटलं या. पाऊस काय येत नसतो आपल्याला आता, म्हणजे अवकाळीचं इथं पण आता येत नसतं आपल्याला. तिकडं बाहेरचं ह्याच्यात चालू आहे, राज्यात पाऊस चालू आहे. त्यामुळं आपल्याकडं ढगाळ वातावरण राहिलं असं पंजाबराव डंकाने सांगितलंय. मी काय हे नाही हवामान खात्याची नाही, पण सांगितलंय, माझं लक्ष असतं ना तसल्या गोष्टी. त्यामुळे पंजाबराव डंकाने सांगितलंय पैसे असेल लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत की आता 26 जानेवारीच्या आधी येत आहेत म्हणली ती. मुख्यमंत्री साहेब. आमचं काय टेन्शन नाही, आम्हाला 1500 रुपये महिन्याला पगार चालू आहे, माहिती आहे का? तसं तुम्हाला आहे का? तेवढं तरी येते ते की, तेवढंच खर्च आहे आपला, आहे का नाही? एरिया सुपला आणायला तेवढाच. तर माझा हातात आले लागलाय अवघडायला. हा तुम्ही धरा कॅमेरा, तुम्हीच धरा कॅमेरा, लय हात अवघडतोय माझा. बोल मग काय म्हणते? काय नाही, मल्चिंग झालं का आता? उठा झाले आता बसायचं. उठ. तुम्ही मल्चिंग निम्मच हात राहायला लावलं तर ही दुसरंच काम काढलं. कामळी मग कवाळे का ह्याला अर्थ किती येऊन तास झालं तर कामाला तुला इथं? 1 अर्धा तास झालं. अर्ध्यात असं 5-6 झाला, परत अर्ध्या 5-6, परत आहे ना संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत मल्चिंग हातूर घ्या. त्याला काय घरी जाऊन बसायचं आणि इथेही जाऊन बसायचं. आता घरी तर मस्तारा वैर पाहिजे नाही, घरी स्वयंपाकाला एक बाई तर ठेवली आपण. कवा ठेवली मला कसं सांगितलं नाही? अगे कोणी तर कार्यक्रम असेल त्यात जेवायचं आहे वाटलीस तर. दुसरे जेव्हा मला ठेवता का दिवसभर? मग तेच म्हणतोय तुला, आता 7 वाजता मल्चिंग हाताराशी जायचं. मला घरी बसायचं आहे, जाऊन मला बसायचं नाही, मला जाऊन स्वयंपाक करायचा, कोंबड्या कोंडायच्या. कोंबड्या तर धरूनच आत जाते आपोआप कोंबड्या आत बसते त्या. हा पुरे अभ्यास करत नाही ते त्यांना अभ्यासाला बसवायचं. वटा आहे का नाही माझ्या तोंडाला? काम आहे का नाही? तसं तुम्हाला काय तोंड मठ ठेवायचं जाऊन झोपायचं तेवढं आहे. तसं मला पुरींना वटा करायला लागतं, कोंबड्या कोंडायला. कोंबड्या आपोआप आत बसते त्या का? कोंबड्याला ऐकत नाही त्या. कोंबड्यांना आपल्या सवय आपोआप आत बसते त्या, धरून कोंबड्या कोंबड्या आत धरून लावायला लागत नाही तर दरवाय परत झोपताना ढकाला तर नुसता मोहर चालतो. परत अजून शिर्डी आत बांधायची, शिळीला चारायचं खायला वरचं चंदी. परत ना अजून मसरस ना पाणी धावताय का नाही ती काय माहित आहे का? त्याला बी धावायला लागल मला पाणी. मग तुम्हाला बसायचं, त्यामुळे तुम्ही मित्र बारक्या चिमण्या येते मला दाखवतो. गेले कॅमेरा धरला पळते तिकडे. पाणी म्हणलं का लय बारक्या चिमण्या येते. मस्त डिझाईन त्या चिमण्यांची बिगले. वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन म्हणून नाही का, वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे. जीव त्यांची संध्याकाळी कसा जेवते कुठं ठेवत असते ते अंधारात चिमणी. म्हणून तर त्यांना एवढं ही दिलं नाही व अंधार उजेड असलं काही नाही. त्यांचं जीवन भारी, कुठं बी पंख पसरत जायचं असं उडत होय. पाहिजे तिथं बसायचं. ताराच्या लाईटीच्या वायरवर सुद्धा बसते, तारावर सुद्धा. तू बसल्या काय?
खालचं हा खालीच पडशील. जळ तिथं जागी आहो धुर धूर माझा. लय बेकार करंटच असतं का. मग असं चिमणीला कसं काय लागत नाही. त्यांचं पाय प्लॅस्टिकला लागतो का कारण नाही नाही त्यांचं पाय प्लॅस्टिक वाणी असते असते का नाही. हा त्यांचं पाय प्लॅस्टिक वाणी असतात. त्या त्यांना करून लागत करंट लागत नाही. आपल्यात रक्तवाहिनी असते हातात चाल. आणि त्यांच्या लाकडं काय माहिती आता धरल्याशिवाय कळणार नाही बघा. गवते चिमणी तुला बरोबर बघूया बरं आहे का काय बाई गेली का आहे ती काय इथं आहे. आहे का तो 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 शिपूड त्यांचा बघ पाण्याची छटकते माग. पवाय आले त्या पाण्यात अशा खंगाळ यागत करते त्या जाते ते अजून. होय हं. चला उठा आता बस झालं जांभळ्या त्याच्यात बसते रेमाडा देऊन. होय आणि तुम्ही लय काम करता. मग चल दोघं पण मग. चला तुम्ही बी करला. हम्म. तुम्हाला कळलं कसं असतं. तुम्ही उगं थोडं थोडं बुटन घालताय. फिट ऑइल टकटो घातले होतं. तुम्ही मला बिना त्याचं- बिना चपलीच तुम्ही हिंडताय. नाही बूट लागतात आपल्याला. तुम्ही बोटच घातली होती. आता 1 2 3 4 सार राहिले. ती तेवढ्या डबड्यात तुझं 2 सारं झालं पाहिजे हं. तेवढ्या डबड्यात. नाहीतर मग यातलं औषध पुरायचं नाही मग केवढ्यात पडलं मग हे. एक जणाला मग फवारा मारा दिला पट्टी पंपात त्याला परावलं असतं. होय नाही तुम्ही मारलाय ना पंपाला. तळी बी पंप पण राहते आळी तर मारलं हे का काय ते काही का शेत नाही आळी आहे पण दुसऱ्यात कुठं खायला गेली आळी. अहो 2 फवार मारायला लागतात. अहो एका फवाऱ्यानं राहत नसते आळी. तुम्ही एक फवार मारताय आणि दुसऱ्या फवाऱ्याला म्हणता ए बसत नाही राहत नाही आळी औषध. फवारा ना मनका खराब होते फवार काम सगळे फवार मारते. मनका खराब होते. ही परत पोक्यात औषध टाकलं का मग ही तुरं येऊस तर ह्याला चित्राबाला घालायच येत नाही. मग कशाला बोलायला घालायचं गवत काढून घालायचं परत ना. मग काय पातळानं कवट काय उघडायला घालते त्यावेळी म्हणलं हाय मग तिथं हाय. हाय ते झाडून न्यायचं एवढ्या समजा दिवसात. ज्वारी सगळं हीच निघलं तर ती काय म्हणते फुटवाच निघलाय. हा ज्वारीला हवामान नाही चांगलं. होय हम्म. ज्वारीच काय म्हणली. ह्या वर्षी ज्वारीला हवामान नाही चांगलं. हम्म. कोणाची ज्वारी ह्या वर्षी चांगली नाही. होय ह्या वर्षी गव्हाला हरभऱ्याला वातावरण चांगलं आहे. बाबा मित्रांनो बघा आमचा निसर्ग मळ्यातला कसा दिसते. सगळा सगळा हिरवागार मळा आहे बघा आमचा. होय. कुठं असं रान मोकळं नाही काय नाही सगळं एक सलग पेरलेलं आहे. इकडं सगळी मका आणि वर थोडीशी ज्वारी खाली सगळं ऊस आहे तिथे. होय हम्म. बरं आता आपण काय करू काय करू उठतोय. मला झोप आली. हां चला मला झोप आली. तर बरं मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. आता हिला झोपाय घरी लावतो.